आषाढी वारी लाखोच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या भेटी निघतात. ऊन, वादळ, वारा, पाऊस काही त्यांना थांबवू शकत नाही. पण याच प्रवासात, याच दिंडीमध्ये एक अविश्वसनीय घटना घडली, जी आजही अनेकाच्या मनामध्ये गूढ प्रश्नाचं वादळ निर्माण करून बसते. एका वारकऱ्याला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना खुद्द पांडुरंगाने दिली होती, पण देवाच्या कृपेने तो मृत्यूच्या दाढेतून परत आला होता. त्याच्या त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं, कसा झाला हा दिंडीमध्ये चमत्कार. तू उद्या मरणार आहेस, जर हे केलं नाहीस तुझा उद्या जीव जाईल. वाचायचं असेल तुला हे एक काम करावं लागेल. स्वतःच्या स्वप्नात येऊन त्याच्या लाडक्या विठुरायाने सांगितलं. देवाच्या कृपेने तो वारकरी वाचला, पण त्याने स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं, त्या मित्राच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. दुसऱ्या दिवशी जसंच्या तसंच घडलं. बघा, आज आपण या रहस्यमय घटनेचा आणि या वारीचा, पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात. आपण ज्या वारकऱ्याबद्दल बोलतो आहोत त्याचं नाव होतं मारुती कुलकर्णी. एका छोट्याशा गावातून आलेले मारुती साधे भोळे आणि पाहायला गेले तर निस्सीम ते वारकरी होते. त्याच्या घरात त्याची पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी शेतीवाडी या ठिकाणी करत होती. पण त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विटावर स्थिरावलेल्या विठुरायाच्या चरणी सरमलेलं. असे मारुती गेले 30 वर्षापासून एकही वारी त्यांनी चुकवली नव्हती. त्याची वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. उजडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुखी फक्त विठ्ठल नामाचा गजर असे. त्यांची असीम भक्ती त्यांच्या गावामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रसिद्ध होती. लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते. त्यांचे भजन, त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी लोक दूरून येत आणि त्यांना कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, कधी कोणाशी त्यांनी वैर धरलं नाही. आणि त्यांचं जीवन म्हणजे शुद्ध भक्तीचा एक अस्विरणीय अध्याय होता. त्यांची एकच इच्छा होती की शेवटचा श्वास ही पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या त्या वाटेवर जावा. यावर्षी ही मारुतींनी आषाढी वारीला जायची तयारी केली होती. ही त्यांनी गेल्या अनेक वर्षाची त्यांना सवय होती. दरवर्षीप्रमाणे दिंडीमध्ये त्याच्यासोबत त्याचे बालमित्र पाहायला गेले तर रघुनाथराव होते. आणि रघुनाथराव हे मारुतीरावांना अगदी लहानपणापासून ओळखत होते आणि मारुतीरावाची भक्ती त्यांनी जवळून अतिशय अनुभवली होती. दोघेही एकमेकाच्या सुखादुखात कायमचे भागीदार असायचे. त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीने आणखी घट्ट झाला होता. दिंडी मार्गच झाली. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांना झेलत झेलत विठ्ठल नामाचा गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत होते. बाबुराव ही त्याच उत्सवात सहभागी होती. दिवसभराच्या चालण्याने आणि भजन कीर्तनाने थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवून शांत झोपून गेले होते आणि आपल्या नेहमीच्या जागेवर झोपी गेले. पण त्याच रात्री ती रात्र वेगळी ठरणार होती. ती रात्र त्याच्या आयुष्यातील सर्वात अस्मरणीय आणि रहस्यमय रात्र ठरणार होती. रात्रीच्या शांततेत बाबुरावांना एक स्वप्न पडलं. ते स्वप्न इतकं स्पष्ट, इतकं सत्य वाटत होतं की त्यांना केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही. स्वप्नात त्यांना दिसलं ते म्हणजे पांडुरंग. होय, साक्षात पांडुरंग विठ्ठल त्याच्या समोर उभे होते. जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसंच कर कटेवर ठेवीन मंद स्मित करत बाबुरावांना पांडुरंग हसत होते. कधी कल्पनाही त्यांनी केली नव्हती त्यांना असा साक्षात्कार होईल, असा त्यांचा असा चमत्कार होईल आणि थेट पांडुरंग त्यांच्या स्वप्नात येतील. त्यांचे डोळे भरून आले आणि त्या पांडुरंगाच्या चरणाशी ते नतमस्तक झाले. पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती. पांडुरंगाने बाबुरावांना आपल्या जवळ बोलवलं आणि अत्यंत शांत तरी भारदास आवाजात सांगितलं, बाबुराव, तुझी भक्ती अतिशय अविचल आहे. तू गेले 30 वर्ष झाले एकही वारी चुकवली नाही. तुझे जीवन माझ्या नामातच रमलेलं आहे. पण पाहायला गेले तर मारुती, उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल तिथून पुढे मार्ग व्हाल, त्याच मार्गावर एका विशिष्ट एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूने धडक देईल आणि तुझा मृत्यू निश्चित आहे. आणि मारुतीरावांना अक्षरशः धक्काच बसला. त्यांच्या मनात भीतीनं घर केलं. पांडुरंग पुढे म्हणाले, मी तुला सांगतोय कारण तू माझ्यासाठी खूप काही केलंयस. तू माझा एक सच्चा भक्त आहेस. त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूने चालू नकोस. त्या ठिकाणी तू सावध राहा. तुझे स्थान बदल, अन्यथा उद्या तुझा मृत्यू अटळ आहे. तुझ्या हातात तुझं जीवन मी देत आहे आणि या यमराजाची पूर्व कल्पना मी तुला देत आहे. आणि बाबुरावांना, मारुतीरावांना अक्षरशः धक्काच बसला आणि त्यांच्या मनात भीतीनं घर करायला सुरुवात केलं. पांडुरंग पुढे म्हणाले, मी तुला सांगतोय
कारण की माझ्या भक्तीमध्ये तू आयुष्याचे 30 वर्ष घातलेस आणि तू माझा एक सच्चा भक्त आहेस. त्यामुळे तुला जर माझ्या भेटीला यायचं असेल, तुला मी जे काही सांगितलंय त्याचं पालन तुला करावं लागेल. आणि पांडुरंगाचे हे शब्द ऐकून मारुतीरावाचे शरीर अक्षरशः थरथरू लागले आणि त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू ओघळू लागले. त्यांनी पांडुरंगाला काही विचारण्याचा प्रयत्न केला, पण पांडुरंग मंद असले आणि हळूहळू ते अदृश्य होऊ लागले. मारुतीराव त्याच्या मागे निघाले, पण काही वेळानंतर त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही. आणि मारुतीरावाच्या झोपेत असताना त्यांना देखील डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण त्यांच्या मनात एक अनामिक भीती आणि अंग अक्षरशः थरथरत होतं. ते स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती. त्यांना कळलं, पाहायला गेलं तर पांडुरंगाने ते जागे झाले, पण त्यांना वाटलं की कदाचित हे स्वप्न आहे. पण स्वतः पांडुरंगाने सांगितले की उद्या तुझा मृत्यू अटळ आहे. पण पांडुरंगाने त्यांना वाचवण्यासाठी एक दृष्टांत देखील दिला होता. हे केवळ एक स्वप्न नव्हतं, तर त्या पांडुरंगाने दिलेली एक पूर्व सूचना होती, एक साक्ष होती. सकाळ झाली आणि दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले होते. भजन कीर्तनाचे सूर वातावरणामध्ये घुमू लागले होते, पण बाबूराव मात्र शांत आणि गंभीर होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. एका बाजूला अथांग शांती आणि दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीची छटा त्यांच्या मनात रात्रीचं स्वप्न घर करून बसलं होतं. त्यांनी आपले नित्यक्रम आवरले, आपला बालमित्र रघुनाथराव यांच्या जवळ गेले आणि रघुनाथरावाला त्यांची भीती आणि शांतता पाहून थोडं आश्चर्यचकित झालं. काय झालं मारुतीराव, आज इतके तुम्ही शांत का? तर रघुनाथरावांना विचारलं. मारुतीरावांनी त्याला एका बाजूला नेलं आणि घडलेलं स्वप्न, पांडुरंगाने दिलेली पूर्व सूचना अक्षरशः शब्दांशब्द त्यांनी सांगितली. रघुनाथराव, मला पांडुरंगाने काल रात्री दृष्टांत दिलाय. त्यांनी सांगितलं की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूनी धडक देईल आणि माझा मृत्यू होऊन जाईल. पण देवानेच मला वाचण्यासाठी एक मार्ग देखील सांगितलेला आहे. त्यांनी मला ठिकाणी सावध राहायला सांगितलंय, माझं स्थान बदलायला सांगितलंय. रघुनाथराव आधी हसले. काय बोलताय मारुतीराव, तुम्ही इतके पांडुरंगाच्या भक्तीत रमून गेलाय की तुम्हाला आता स्वप्नातही पांडुरंग दिसतोय? काय दिसतो सांगताय तुम्ही? हे भक्तीचं फळ आहे, तुमचं दुसरं काही नाही. रघुनाथराव यांनी मारुतीरावच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. सहजच त्यांनी हसण्यावर घेतलं. त्यांना वाटलं मारुतीराव इतके भक्तीत तल्लीन झाले की त्यांना स्वप्नात देखील विठ्ठलच दिसत आहे. पण मारुतीराव अतिशय गंभीर होते आणि रघुनाथराव हे केवळ स्वप्न नव्हतं, मला आतून जाणवते. पांडुरंगाने मला खरंच सत्य सांगितले. मला उद्या सावध राहायला सांगावं. माझं मरण अटळ आहे, पण देवानेच मला वाचण्याची देखील संधी दिलेली आहे. मारुतीरावाचे देखील डोळे भरून आले होते. त्यांच्या आवाज एक प्रकारची दुर्बळ होती, जी रघुनाथरावांना कधी ऐकली नव्हती. आणि रघुनाथरावांनी देखील थोडं विचित्र वाटलं, पण त्यांनी मारुतीरावांना समजून सांगितले, असे विचार तुम्ही मनात आणू नका. आपण पंढरीला पोहोचू आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत. पण या ठिकाणी मारुतीरावांना थोडस कसर वाटू लागलं आणि एक अर्थपूर्ण हसू त्याच्या चेहऱ्यावर होतं. दिवसभर दिंडीचा प्रवास होता आणि मारुतीराव आणि इतर वारकऱ्यांसोबत ते भजन करत होते, विठ्ठल नामाचा गजर करत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नेहमीच शांत आणि प्रसन्न भाव असायचे. पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं. ते प्रत्येक पाऊल टाकताना जणू मृत्यूच्या दिशेने जात होते. त्यांना त्यांची पूर्ण जाणीव होती. तर देवावर विश्वास ठेवून ते सावध होते, पण मारुतीराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजूला चालण्याचा प्रयत्न करत होते. दिंडीतील इतर वारकरी देखील त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी उजव्या बाजूने चालत होते आणि मारुतीराव वारंवार रस्त्याच्या कडेला पाहून ती गाडी कधी येते याची आतुरतेने वाट पाहत होते आणि त्यांच्या मनात भीती वाटू लागली. आणि तरी पांडुरंगाने दिलेल्या आशीर्वादाने त्यांना एका प्रकारची शक्ती देखील मिळाली होती. दुपारचा वेळ झाला, जेवणाचा टाइम झाला. जेवण केलं. जेवण झाल्यानंतर वारकरी विश्रांती घेऊन पुन्हा मार्गसोयीला तयार झाले. मारुतीराव अत्यंत सावध होते. त्यांनी रघुनाथरावाला पुन्हा जवळ बोलवले. रघुनाथराव, आता ही वेळ जवळ आलेली आहे. मी आता डाव्या बाजूने चालणार नाही, तुम्ही सावध व्हा. रघुनाथरावांनी देखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मारुतीराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळून जात होती. वारकरी थोडे थकलेले होते, पण त्यांचा उत्साह कमी झालेला नव्हता. भजन कीर्तनाचा आवाज असमतात घुमत होता. बाबूराव सतत आजूबाजूला रस्त्यावर नजर ठेवत होते. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे कळू लागला होता. मारुतीराव अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होते आणि त्यांच्या बाजूला काही अंतरावर रघुनाथराव आणि काही इतर वारकरी देखील होते. एका पांढऱ्या रंगाची गाडी अत्यंत वेगानं येताना दिसली आणि मारुतीरावाच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना पांडुरंगाचे शब्द आठवले आणि एका पांढऱ्या रंगाची गाडी तुम्हाला उजव्या बाजूने धडक देईल. ती गाडी त्याच रंगाची होती आणि ती गाडी वेगाने जवळ येत होती.
तेव्हा मारुतीराव यांनी आपले डोळे मिटले, पण त्या डाव्या बाजूने चालत होते आणि गाडी थेट दिंडीच्या मधोमध घुसली. पण चमत्काराने या ठिकाणी मारुतीराव उजव्या बाजूने चालायचे तर दुसऱ्या बाजूने चालत होते. पण तिथे एक दुसरा वारकरी होता. तो त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला आणि एक भीषण किंकाळी ऐकू लागली. गाडीने त्या वारकऱ्याला जोरदार धडक दिली आणि ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली. दिंडीत एकच गोंधळ उडाला आणि लोक मदतीसाठी धावले. अपघातात खूप भीषण होता, तर ज्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचितचा दुखापत झाला आणि मारुतीराव यांना डोळे उघडले. ते सुरक्षित होते. त्यांना विश्वासच बसेना. त्यांनी मागे वळून पाहिले. ती पांढऱ्या रंगाची गाडी. अपघात त्यांचा जीव वाचला होता. रघुनाथराव मारुतीरावकडे धावले आणि त्यांना मारुतीरावांना अक्षरशः त्यांनी मिठी मारले. मारुतीराव, तुम्ही वाचलात देवा, तुम्ही खरं बोलत होतात, तर पांडुरंगाने तुम्हाला वाचवलं. रघुनाथरावाच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं आणि मारुतीराव शांतपणाने उभे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंद आणि थोडीशी भीती आणि कृतज्ञ असं अनेक मिश्रित भाव होते. त्यांना कळालं होतं की पांडुरंगाने त्यांना खरोखरच मूर्तीच्या दाढेतून वाचवलं होतं. दिंडीमध्ये एकच चर्चा सुरू झाली. वारकऱ्याचा अपघात झाला होता, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण मारुतीरावाची कथा वारच्यासारखी पसरली. अनेकांना विश्वास बसेना. पण रघुनाथराव आणि इतर वारकरी ज्यांनी बाबूरावांना सकाळी बोलताना ऐकले होते ते या चमत्काराचे साक्षीदार होते. आणि या मारुतीरावाच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? त्यांची भक्ती, त्यांचा देवावर असणारा विश्वास आणि कृपेचं सामर्थ्य. त्यांना एक माहिती होतं की मृत्यू हा येणारा अटळ आहे, पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. त्याचे त्यांनी काटेकोरपणाने पालन केलं. त्यामुळे त्याचा जीव वाचला. आणि आषाढी वारीच्या या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात, तेव्हा मारुतीरावाच्या भक्तांच्या कथा आपल्याला त्यांच्या असीम श्रद्धा, भक्तीची जाणीव करून देतात. आणि त्याच जीवन केवळ एक उदाहरण आहे, तर एक प्रेरणास्थान देखील आहे. ही घटना आठवण करून देते की भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे. देवाला भेटण्याची, त्यांच्या चरणी विलीन होण्याची किती तीव्र इच्छा आहे. एक शक्तिशाली अशक्ती आणि मारुतीरावांना एक वरदान मिळालं होतं. हा एक साक्षात्कार केवळ त्यांच्या भक्तीचं एक फळ होतं. त्यांची एक पवित्र वारी एक अलौकिक आणि रहस्यमय पद्धतीने पूर्ण झाली. त्याच्या जीवनाला एक नवं संजीवनी मिळाली. तुम्हाला काय वाटतं मारुतीरावाच्या असीम भक्तीबद्दल, या चमत्काराबद्दल? या घटनेतून तुम्हाला काय संदेश मिळाला? तुमच्या भावना, तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका अशाच एक रहस्यमय आणि प्रेरणादायी कथेसह. तोपर्यंत विठ्ठल नामाचा गजर करत राहा आणि आपल्या श्रद्धा आणि स्थानावर विश्वास ठेवा. तोपर्यंत रामकृष्ण पांडुरंग हरी.